एक हाती महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे। भाऊ, संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये सर्वाधिक बांगलादेशी रोजगार येतात असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। म्हणजे आणि ते जाणारे मला किरीट सोमय्याजींना आवाहन करतो मी की त्यावेळेस ते अब्दुल सत्तार मंत्री होते, त्यावेळेस तुमच्या मुखातून बांगलादेशी, घुसखोर, रोहिंग्या का दिसले नाही आणि आता का दिसतायत ते मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यावर? त्यावेळेस तुम्ही का नाही बघितलं? तुमच्या पक्षाकडे मागच्या 7.5 वर्ष गृहमंत्री पद आहे, तुम्ही ते बघायला पाहिजे, काढायला पाहिजे। कोण थांबवलंय तुम्हाला? परंतु त्यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर त्या मतदारसंघाचा विशेष उल्लेख करून मतदारसंघातील जनतेच्या मनात संभ्रम एक निर्माण करायचा। आता नवीन नवीन विषय भारतीय जनता पक्षाकडून उकरले जातात, त्यांचा धंदाच झालेला आहे तो, कारण त्यांना चैनच पडत नाही। मतांचं पोलरायझेशन करायसाठी मंदिर के नीचे मस्जिद ढूंढेंगे और आता महाराष्ट्रामध्ये ते रोहिंग्या ढूंढतायत। हे सगळं चाललंय कारण लोकांच्या मूलभूत प्रश्न झाकले जावेत, लोकांचं मत डायव्हर्ट व्हावं आणि हक्काचं काही मागू नये यासाठी असल्या प्रकारचे धंदे महाराष्ट्रात राजरोस सुरू आहेत। काल परवा नितेश राणे म्हणाले की 56 कोकणातील जमिनी वक्फ बोर्डाने मागितल्या। माझ्या माहितीने मी माहिती मागितली, विचारलं मी की कुठली आहे, तर त्यामध्ये असं कुठेच आढळून आलं नाही। म्हणजे असे विषय काढायचा ज्याचा काही संबंध नाही, ज्याचं काही देणं घेणं नाही, आणि त्यातून एक हिंदू मुस्लिम किंवा धर्मांधता असं काही करून मताची पोळी शेकत जाऊन सत्तेचा मजा मारत जायची, एवढं धंदा आहे, दुसरं काय। वो क्या कहेंगे जिस तरीके से गार्डियन मिनिस्टर को लेके 2 राज्यों में रायगढ़ और नासिक में रोका गया है, गार्डियन मिनिस्टर को रेड सिग्नल दिया गया? मुझे आज ये सरकार की क्यों आती है, ऐसा क्यों हो रहा है? इतना बड़ा बहुमत आपको मिला, इतना बड़ा मैंडेट जनता ने आपको दिया है, तो आपको ये क्यों बार बार अपनी भूमिका बदलनी पड़ती है? मिनिस्ट्री के लिए भी समय लगा, सरकार बनाने के लिए भी समय लगाया, तो महाराष्ट्र के जनता ने इतनी ताकत आपको अगर दिया है तो जनता के हित के लिए, जनता के प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए आपने कदम उठाना चाहिए। वो नहीं उठाते हुए आज आप बार बार निर्णय ले रहे, तो लोगों में यह संभ्रम पैदा हो रहा है कि ये सरकार महाराष्ट्र में है क्या नहीं, बार बार ये इनको बहुमत है क्या, इनके ये सरकार कैसी चल रही है कि इनको जनता से कोई लेना देना है? एक भी आप सवाल पूछिए कि आज 100 दिन के बाद में कौन सा ऐसा बड़ा निर्णय हुआ? एक तो महाराष्ट्र की तिजोरी खाली पड़ी है, अभी कर्मचारियों का पगार भी नहीं हो रहा है, अभी 20 दिन लेट हो गया, आगे क्या होगा इसका पता नहीं है। कल परसों का हमारे एक्स गवर्नर का सेंट्रल के बारे में जो सामने आया था, उनका स्टेटमेंट, वो तो हम लोगों को आगे क्या स्थिति से जाना पड़ेगा हिंदुस्तान को, वो दिख पड़ेगा। बहुत ही महाराष्ट्र की हो या देश की हो, इस स्थिति में आज हम लोग उसके तरफ ध्यान देने की आवश्यकता है। और ये पालक मंत्री पद बदलाव, ये आज तो पालक मंत्री बदल गए, कल मंत्री भी बदलेंगे, कल उप मुख्यमंत्री बदलेंगे, ये चलते ही रहेगा। 5 साल इनको कुछ काम ही करना नहीं है, केवल इनको लोगों को गुमराह करते हुए समय निकालना है, क्योंकि धन की कमी है, इसीलिए ये सब नौटंकी चल रही सरकार में। काँग्रेसचा गटनेता निवडलेला नाही, प्रदेशाध्यक्ष पदाचं बिजक घोंगडं अजून आहे, होईल 8 दिवसामध्ये होईल, पुढच्या 8 दिवस वाट बघा, त्याच्या आतमध्ये हे सगळे निर्णय होतील। गटनेताही निवडला जाईल आणि प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल। शेवटचा लाडक्या बहिणी संदर्भात 21 रुपयाचा कुठलाही प्रस्ताव अजून सरकारकडे दिला नाही झाला ना, काम झालं आता लाडक्या बहिणींचा काम झालाय। लाडके भाऊ मजेत आहेत, लाडक्या भावाने दाबून खायचं सुरू केलेलं आहे, मजा करतायत, पण बहिणीचा श्राप लागेल फसवून मतं घेतलीत म्हणून। निम्मे संख्या आता कमी होते आहे, अर्ध्यावर आणलेली आहे, पुढे ती कमी करत आणणार, नामात्र देणार आणि त्याचा बदला घेईल ना येणाऱ्या। तुम्ही जे महाराष्ट्रात तुम्हाला जे मिळालं आणि त्या बहिणीने जे काही दिलं ते बहीण काढूनही घेईल।
आम्ही तेच विचारतो आहे की तुम्ही 2 आश्वासनं दिली होती, 2100 रुपये कधी देणार आणि शेतकऱ्याची कर्जमुक्ती कधी देणार, हे 2 विषय महत्वाचे होते. त्यावर चर्चाच होत नाही. मंत्रीपद बदला, पालकमंत्री बदला, हे काय आपसातले धंदे चालले. त्यामुळं ह्यावर मला अधिक बोलायचं नाही. पण मी एकच सांगेल की महाराष्ट्र मात्र आता खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्राची अधोगती होत आहे. या तिघांच्या भांडणामध्ये महाराष्ट्र रसातळाला जाऊ नये अशी आमची इच्छा. 19 दिवसामध्ये 8 वाघ मरण पावले. 19 दिवसामध्ये 8 वाघ विदर्भात मरण पावले. आपला जिल्हा वाघाचा आहे. तुम्ही पण गडचिरोली, चंद्रपूर वाघाच्या जिल्ह्यातले आहे. इतक्या मोठ्या संख्येनं वाघांवर तुम्ही अभ्यास आणि वेब सिरीज पण केली होती. त्यामुळे वाघाचं नाही बघा, असं आहे, वाघांची काळजी घेणारा वार शिल्लक नाही म्हणून वाघ मरत आहेत का, असं त्याचा अर्थ करू नका. जो वार वाघाची काळजी घेत होता त्याला बाजूला गेल्यामुळे वाघ मरतायत. खर तर मला वाटतं की वाघ मरायची जी कारण आता वाघांचा मृत्यू ज्या पद्धतीने चाललेला आहे त्याकडे ना सरकारचं गांभीर्यानं लक्ष आहे आणि 4.5% जंगल सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये कमी झाला. संख्या वाढते आहे पण त्याच्यात टेरोटेरी जे लागतं वाघाला ती कमी पडत चालली. वाघ रस्त्यावर यायला लागले, गावात शिरायला लागले, वाघ